Children, welcome to Lokmanya Gurukul e-learning. Today we are going to learn General Science of Standard 7, Chapter 13, Changes Physical and Chemical. Video number 2. Myself Kavita Rao. Let us study now. आपण ह्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते चेंजेस पाहिले होते? पहिला सुरुवातीला पाहिलेले नॅचरल, देन मॅनमेड, त्याच्यानंतर युजफुल अँड हार्मफुल, आणि दुसरं होतं फास्ट आणि स्लो. नाव सी लास्टला आपण एक्सपेरिमेंट पाहिलेलं आहे की नाही, ग्लासला मेल्ट करायचं आणि त्याचं तोरण बनवायचं इजंट इट, बँगल्सला. So see, you made a link from a glass pieces. How will you change the shape of the link to give its original shape? How will you restore the original candle after melting one? Isn't it? त्या साच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या फॉर्ममध्ये ग्लास किंवा वॅक्सचे कॅन्डल डिफरंट टाईप ऑफ मटेरियल वी कॅन ऑप्टेन बाय वॉट, ग्लासला बर्न केल्यानंतर आणि वॅक्सला बर्न केल्यानंतर आपल्याला भेटतात, हो की नाही. सो मेल्टिंग ऑफ सम वॅक्स ऑप्टेन द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज समथिंग दॅट वी कॅन डू रेपिटेडली. तुम्ही पुन्हा पुन्हा चेंज करू शकता, पुन्हा त्याचा शेप बदलू शकता आणि पुन्हा रिगेन करू शकता, इजंट इट. The changes that can occur in a forward or reverse direction again and again are called what? Reversible change. A ripe mango, however, cannot be transformed back into the raw mango, isn't it? पिकलेला आंबा आहे त्याला परत कच्चा करू शकतो का आपण? नाही. The wood cannot be obtained from the ash formed on a burning of wood. परत वूड बर्न केल्यानंतर त्याची राख होते है की नाही, त्या राखीला आपण परत ओरिजिनल वूडमध्ये कन्वर्ट करू शकतो का? नाही. सो व्हॉट आर दिस आर इरिव्हर्सिबल चेंज. व्हॉट इज मीन बाय इरिव्हर्सिबल? सो दिस आर द एक्झाम्पल. तसंच एखादा एक्झाम्पल आपण घेऊया. जेव्हा तांदूळ आपण भातामध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे, कुक करून, तर आपण पुन्हा त्याला तांदळामध्ये कन्वर्ट करू शकतो का? नाही, इजंट इट. So what come after daytime? Can you tell? That is what? Night, isn't it? Evening. What is next stage after sunrise? That is sunset. What come after a high tide in a sea? That is low tide, isn't it? A bird sitting on a tree flies away, flooding, आणि a meteor striking across the sky. आता त्यांनी इथे सांगितलेलं आहे, हे जे चेंजेस आहेत बाकीचे तीन ते रेग्युलर बेसिसवर होतात, हो की नाही. दिवस, रात्र, संध्याकाळ, सनराईज, सनसेट, हाय टाईड, लो टाईड. पण एखाद्या झाडावर पक्षी बसला तो त्याच वेळेला त्याच फ्रिक्वेन्सीनी तसाच येईल का परत पिरियडिक टाईमनी? नाही. फ्लड, पूर येऊन गेला तर नेहमी त्याच पिरियडला येतो का? नाही, तो कधी येऊ शकतो. मेटिओराइट स्ट्राईक झाला, आकाशामध्ये पडला, तर तो त्याच वेळेला येतो का? नाही, त्या वेळेला ठरलेला नाही, isn't it? So they are telling what these changes are how सम चेंजेस आर पिरियडिक, म्हणजे त्याचं डेफिनेट टाईम आहे. सूर्यास्त, सूर्य उगवणे, हे सगळ्याचं डेफिनेट टाईम इंटरवल. सो व्हॉट वी फाइंड ऑन कन्सिडरिंग द अबाव एक्झाम्पल, वी फाइंड दॅट सम चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाईम. सच चेंजेस आर कॉल्ड पिरियडिक चेंज. ऑन अदर हँड इट कॅनॉट बी सेड ऑफ शुअर वेन द सर्टन चेंजेस विल रिकर, परत येतील आफ्टर वन ऑकरन्स. म्हणजे पूर आला तर परत तो येणारच का? याच वेळेला येणार का? असं नाही आहे. सो देर इज नो फिक्स इंटरवल of time. Such changes are called non-periodic changes. Okay. Now, which type of changes is the change of season from summer to rainy to what? Winter. हा कोणता चेंज आहे? पिरियडिक चेंज आहे, isn't it? Now, on other hand, क्लॉकचं त्यांनी सांगितलेलं आहे. क्लॉकचं काय सांगितलं आहे त्यांनी? What? Which hands of a clock show periodic changes from 6 AM to 6 PM. तर हे पण चेंजेस आहे की नाही? दिस आर ऑल्सो वॉट अ पिरियडिक चेंजेस, इजंट इट. दे शो द 12 hours चेंज, बट दे आर वॉट इन अ सेम फ्रिक्वेन्सी, इजंट इट. सेम इंटरवल ऑफ टाईममध्ये रोज ते घडत असतं, हो की नाही. सो हाऊ मेनी पिरियडिक मोमेंट आर देअर? सी, hands of a clock show following movement during the period of 6. How much? Half periodic moment, that is, हो की नाही, किती मिनिटाचा फरक आहे, हे की नाही, प्रत्येक हातामध्ये
Okay, now which of the changes shown in the picture alongside are temporary? Which of the changes are permanent? In which of the changes did the original matter undergo? Did the original matter remains new substance with a new property form? काय कच्चा आंबा आहे तो आहे मातीमध्ये आणि तिथे सेपरेट होतात है की नाही ते आयन आहे हो ते फुलामध्ये कन्वर्ट होतं isn't it? आणि तिसरा पिक्चर आंबा परत रिटर्न हे नाही करू शकत ते पण परमनंट आहे isn't it? आणि आहे टेम्पररी चेंज पण रिफॉर्म करू शकतो म्हणून वरच्या एक्झाम्पल पासून काय प्रूफ होतं रिमेन द सेम change. No new substance is formed. Such change is called as what chemical change. The change that occurs new different property is called chemical. आहे कलरमध्ये फरक पडतो टेक्स्चरमध्ये फरक पडतो है की नाही सगळ्या गोष्टीमध्ये आणि पुन्हा पण चेंजेस होतात भरपूर सारे आणि कच्चा आणि जो पिकलेला आंबा आहे त्याच्या टेक्स्चरमध्ये टेस्टमध्ये सगळ्यामध्ये फरक सो हॅड्स अ डिफरंट property so it is a chemical change. Now what process occur during the change of state of matter? What happen when water is taken in a bowl and heated? कोणते चेंजेस होतात स्टेट ऑफ मॅटर फ्रॉम लिक्विड टू गॅस गॅस टू ठीक आहे अगेन टू वेफर्स इजंट इट सॉलिड लिक्विड आणि जे आपण हीटिंग बॉइलिंग हे सगळे पाहिले होते पण when water is evaporation takes place from a liquid is called water are possible due to evaporation isn't it part of water cycle changes during those processes है कि नहीं liquid convert into gas so properly have learned about dissolving boiling physical changes we'll see in next video thank you children.